नमस्कार. पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आजची रेसिपी आहे कोळंबी. रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, त्यासाठी मी इथे अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून त्याच्यावरती जो काळा धागा असतो तो काढून घेतलेला आहे. तो काळा धागा काढूनच घ्यायचा, बिन काढता तसंच करायचं नाही. त्यात मी आता 1 ते 1.5 चमचा हळद टाकलेली आहे. 1 अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि 1 छोटा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे. आणि 1 अर्धा लिंबू वरून पिळायचा आहे आपल्याला. लिंबाचा रस वरती असा पिळायचा आहे. हे सर्व मिक्स करून 5 ते 10 मिनटं ठेवायचं. बघा, असं सर्व मिक्स करून घ्यायचं. बघा, असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. हे 10 मिनटं आता बाजूला ठेवायचं. तोपर्यंत आपण याला ग्रेव्ही तयार करून घेऊया. फोडणीसाठी जे लागणार आहे ग्रेव्ही ती. मग 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की 2 कांदे उभे चिरून घेतलेत. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता यात मी कांदा टाकलेला आहे. कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर चांगला कांदा भाजून घ्यायचा. मग इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचं 4-5 तुकडे घेतलेत लहान लहान. हे पण आपल्याला यात भाजून घ्यायचे आहेत. बघा, असं मी भाजून घेतलेलं आहे. आता मी ह्यात 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ॲड करते आणि कोथिंबीर घेतली बारीक चिरून, ती पण मी ह्यात चांगलं भाजून घेणार आहे. टोमॅटो पण चांगला भाजला पाहिजे. पाच ते 10 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. बघा, कांदा टोमॅटो चांगलं भाजलेलं आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं. बघा, याच तेलामध्ये मी आता कोळंबी जी आपण बाजूला ठेवलेली होती 5 ते 10 मिनटासाठी, आपल्याला तळून घ्यायची आहे. बघा, मीडियम गॅसवर ही कोळंबी अशी तळून घ्यायची आहे. चांगली तळली पाहिजे. बघा, अशी सर्व कोळंबी मी तळून घेणार आहे. आता चांगली तळलेली आहे. एका डिशमध्ये काढून घ्यायची. अशी सर्व कोळंबी तळून घ्यायची आहे. बघा, किती छान मी तळून घेतलेली आहे. तळल्यावर छान लागते.
इथे मी ती कांदा आपण टोमॅटो भाजले त्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. मग आपण आता याला फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा मी 2 चमचे तेल घेतले आणि आपण जी ग्रेव्ही केलेली ती तेलात चांगली भाजून घ्यायची आहे. ग्रेव्ही जेवढी जास्त भाजेल तेवढी भाजीला टेस्ट जास्त येते आणि चव पण जास्त चांगली लागते. त्यामुळे मीडियम गॅसवर ही ग्रेव्ही चांगली भाजून घ्यायची आहे. ग्रेव्ही चांगली भाजून घेतलेली आहे. आता मी यात ॲड करणार आहे गरम मसाला, धन्याची पावडर, जिरा मसाला आणि थोडासा चिकन मसाला. हे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि यात 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकणार आहे. हे पण चांगलं भाजून घ्यायचं. 5 मिनटं मिक्स करायचं, भाजून द्यायचं. आणि आता आपण यात जे आपण तळून घेतलेली होती कोळंबी ती मी ॲड करणार आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यात आपण आता 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतणार आहोत. जास्त पाणी नाही ओतायचं, जास्त पातळ भाजी चांगली लागत नाही. 1 ते 1.5 ग्लास बास होते. मला 5 ते 10 मिनटं उकळी येईपर्यंत ठेवायचं. 1 उकळी येईपर्यंत थांबायचं. 5 ते 10 मिनटानंतर उकळी आलेली आहे. 10-15 मिनटं असं उकळून द्यायचं. बघा छान झालेली आहे भाजी. कमी साहित्यात केलेली आहे पण मस्त झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चपाती बरोबर खायला खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.